मित्रांनो, परीक्षेला आयडेंटिफाय कॉर्डिएक इक्वेशनचा 1 मार्काचा प्रश्न येतो आणि अनेक जण तिथेच चुकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 फक्त सोडवणार नाही, तर अशी एक ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं उत्तर कधी चुकणार नाही. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की वर्ग समीकरण म्हणजेच कॉर्डिक इक्वेशन म्हणजे काय. आता बघा, ज्या समीकरणामध्ये एकच चल एखादे समीकरण आहे आणि त्याच्यामध्ये एकच चल म्हणजे व्हेरिएबल आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे हायेस्ट इंडेक्स जो असतो तो 2 असतो, त्याला म्हटलं जातं वर्ग समीकरण. फॉर एक्झाम्पल इथे पहा, 2x² + 5x + 3 = 0. आता इथे बघा, तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर एकच चल आहे. चल म्हणजे व्हेरिएबल. इथे x काय आहे? x आहे व्हेरिएबल. x काय आहे? इथे व्हेरिएबल आहे. आणि हायेस्ट इंडेक्स जर बघितला तुम्ही तर हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे याचा? हायेस्ट इंडेक्स दिलेला आहे 2. हायेस्ट इंडेक्स काय आहे याचा? 2. ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असते आणि हायेस्ट इंडेक्स जर तुम्ही बघितला तर हायेस्ट इंडेक्स काय असतो? 2 असतो. त्याला म्हटलं जातं कॉर्डिएक इक्वेशन. तर तुम्हाला समजलंच असेल कॉर्डिएक इक्वेशन म्हणजे काय. चला तर मग आपण हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ही दोन कॉर्डिएक इक्वेशन राईट करायला सांगितलेले आहेत. आता इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला हे पण एक माहिती पाहिजे की कॉर्डिएक इक्वेशन नेहमी आपण ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये काय करतो? बनवतो. आता इथे a, b आणि c जे आहेत हे काय आहेत? रियल नंबर आहेत. हे कोणते नंबर आहेत? रियल नंबर. यांना रियल नंबर म्हटलं जातं. आणि a इज नॉट इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू कधीही 0 राहत नाही, कारण a ची जर व्हॅल्यू 0 राहिली तर x² चे जे x² चे जे पद आहे तर हे पद काय होईल? नाहीसे होईल आणि हे वर्ग समीकरण राहणार नाही. मग a इज नॉट इक्वल टू 0. इथे कधीही x ची व्हॅल्यू 0 राहत नाही. आता हे ओळखायचे कसे बघा, ज्याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल एकच असते, एक तर x असावी, m असावी किंवा कोणतीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही एक व्हेरिएबल घेऊ शकता. जर व्हेरिएबल एकच असेल तर ते काय असते? कॉर्डिएक इक्वेशन असते. फॉर एक्झाम्पल इथे पहा, 3x² - 5x + 3 = 0. इथे पहा, साइड जर बघितल्या तुम्ही तर साइड 2 आहेत आणि इथे जर तुम्ही बघितलं तर x ची व्हॅल्यू काय आहे? नाही आहे, 0 नाही. a इज नॉट इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 0 आहे का? नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर याचे जे व्हेरिएबल तर एकच आहे आणि हायेस्ट इंडेक्स जो आहे, हायेस्ट इंडेक्स काय आहे याचा? 2 आहे. तुम्हाला दोन बनवायला सांगितले आपण. मी एक ऑलरेडी तुम्हाला बनवून दिलेले आहे आणि दुसरे पण एक बनवून देते. 2x² - 3x + 2 = 0. हे सुद्धा एक कॉर्डिएक इक्वेशन आहे का नाही? कारण इथे व्हेरिएबल सुद्धा काय आहे? फक्त एकच व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स जर बघितलं तुम्ही तर हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे तुम्हाला? 2 दिलेला आहे. तर असेच तुम्हाला कधी कधी कॉर्डिएक इक्वेशन बनवायला देतात तर कधी कधी तुम्हाला ओळखायला सांगते. तर हा क्वेश्चन नेहमी दरवर्षी बोर्डाच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला विचारला जातो. तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आपण सेकंड क्वेश्चन बघू. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. इथे सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द कॉर्डिएक इक्वेशन. तुम्हाला विचारलेलं आहे की खाली दिलेल्यापैकी कोणते कॉर्डिएक इक्वेशन आहे. तर इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे x² + 5x - 2 = दिलेले आहे तुम्हाला 0. तर पहिले आपण कॉर्डिएक इक्वेशन पाहण्यासाठी आपण याला हे बघतो की ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे का. दिलेले समीकरण ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि याची जो हायेस्ट इंडेक्स आहे, हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे? 2 दिलेला आहे. ज्याचा हायेस्ट इंडेक्स काय असतो? 2 असतो आणि ज्याची व्हेरिएबल काय असते? फक्त एकच व्हेरिएबल असते. ते काय असते? कॉर्डिएक इक्वेशन असते. आपण या अगोदरच बघितलेलं आहे. मग मला सांगा तुम्ही, हे कॉर्डिएक इक्वेशन आहे का नाही? तर हे कॉर्डिएक इक्वेशन आहे. मग तुम्हाला इथे लिहावं लागेल, इन दिस इक्वेशन x is only the variable with highest index 2. या इक्वेशन मध्ये फक्त काय दिलेलं आहे? x ओनली एकच व्हेरिएबल दिलेला आहे आणि हायेस्ट पॉवर काय दिलेली आहे? 2 दिलेला आहे. मग इथे लिहा, द गिवन इक्वेशन इज therefore the given equation is quadratic equation.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा, y² - 5y - 10 दिलेलं आहे. तर पहिले तुम्ही पहा की हे जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता इथे हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे, तर आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करू, कन्वर्ट करू. तर इथे येईल y² - 5y इक्वल काय होईल, -10 इक्वल 0. आता झालेलं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट. इथे तुम्ही लिहू शकता स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी लिहित नाही, तुम्ही लिहा नंतर. त्यानंतर पहा आता आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर पहा याचा जो व्हेरिएबल दिलेला आहे, हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे, 2 दिलेला आहे आणि याच्यामध्ये y फक्त एकच काय आहे, व्हेरिएबल आहे. मग y हा एकच व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स सुद्धा 2 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर तुम्ही लिहू शकता इथे, in this equation y is only the variable with the highest index 2. हायेस्ट इंडेक्स काय आहे त्याचा, 2 दिलेला आहे. Therefore, the given equation is a quadratic equation. त्यानंतर पहा क्वेश्चन 3 मध्ये y² + 1/y = 2 दिलेलं आहे. इथे अपॉन मध्ये y आहे. कधीही जर कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये अपॉन मध्ये एखादा नंबर असेल तर त्या पूर्ण नंबर्सला काय करावं लागेल, अपॉन मध्ये जो नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. आता आपल्याला याला कॅन्सल करायचं आहे, तर पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, y ने. तुम्ही इथे लिहू शकता मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय y. कशाने मल्टिप्लाय करतोय आपण, y ने. y ने मल्टिप्लाय केलं, y² मल्टिप्लाय y प्लस 1/y मल्टिप्लाय y इक्वल टू मल्टिप्लाय y. y सोबत y काय झालं, कट झालं. y² अँड y झाले, इथं काही नाही म्हणजे y ची 1 फॉर्म आहे. तर y 2 अँड 1 किती झालं, y³ प्लस 1 इक्वल 2y. y³ मायनस इकडचे प्लस 2y इकडे काय होतील, -2y प्लस 1 इक्वल 0. आपल्याला व्हेरिएबल इक्वेशनसाठी हायेस्टची पॉवर आहे. हायेस्ट पॉवर किती पाहिजे, हायेस्ट व्हेरिएबल पाहिजे याची 3 आणि याची इथे 2 पाहिजे, पण इथे दिलेली आहे याची हायेस्ट जो इंडेक्स दिलेला आहे, हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे याचा 3 दिलेला आहे. तर हे जे समीकरण आहे तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. आपण इथे लिहू शकता इन दिस इक्वेशन the highest index of variable is 3. Therefore, the equation is not a quadratic equation. The equation is not a the given equation is not a quadratic equation. त्यानंतर फोर्थ नंबरचं इक्वेशन पहा, x + 1/x = 2 दिलेलं आहे. अपॉन मध्ये इथे x आहे. पूर्ण इक्वेशनला काय करावं लागेल, x ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे आपण लिहू मल्टिप्लाय इक्वेशन बाय x. इक्वेशन बाय x. कशाने मल्टिप्लाय करतोय आपण, x ने मल्टिप्लाय करतोय. x × x प्लस 1/x × x इक्वल टू मल्टिप्लाय x. आता इथे पहा, सॉरी इथे -2 आहे, -2/x. x काय झालं, x² प्लस x काय झालं, कट झालं, 1 इक्वल -2x. x². आता इथे -2x आहे. आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिले कन्वर्ट करू. इकडे -2x आहे, इकडे काय होईल, +2x + 1 इक्वल 0. आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. x
स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल काय आहे 0. हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. आता इथे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. याचं व्हेरिएबल जर तुम्ही बघितलं तर व्हेरिएबल एकच आहे एक्स, अँड जो हायेस्ट इंडेक्स आहे, हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे याचा 2 हायेस्ट इंडेक्स दिलेला आहे. मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर इथे आपण लिहू शकतो therefore the given equation is the given equation is a quadratic equation. इथे क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहा. पहिले आपल्याला याला सिम्प्लिफाय करावं लागेल. पहिले आपण याला सिम्प्लिफाय करून बघूयात की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. नंतर आपण ठरवू त्याला की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. इथे पहा m+2 दिलेला आहे, m-5 दिलेला आहे. तर तुम्ही 8 मध्ये सिम्प्लिफाय करायला शिकलेले आहेत. तर फर्स्ट ब्रॅकेटने सेकंड ब्रॅकेटला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये जो m दिलेला आहे या m ने m-5 ला मल्टिप्लाय करू, त्यानंतर +2 ने m-5 ला मल्टिप्लाय करू. तर पहा m-5 + 2 m-5 m काय झालं m चा स्क्वेअर मायनस 5 ने m ला मल्टिप्लाय केलं 5m + 2 ने m ला मल्टिप्लाय केलं 2m - 5 2 चा काय येतं 5 2 चा 10 m स्क्वेअर मायनस मायनस प्लस काय होतं मायनस होतं. 5 मधून 2 जर मायनस केले आपण तर आपल्याला मिळतात 3m - 10. आता आपण याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. m स्क्वेअर मायनस 3m - 10 इक्वल 0. a स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c याच्यामध्ये आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय केलेलं आहे कन्वर्ट केलं. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर आपल्याला बघा इथं जे व्हेरिएबल दिसते ते m व्हेरिएबल एकच आहे आणि त्यानंतर हायेस्ट पॉवर जे दिलेली आहे, हायेस्ट पॉवर काय दिलेली आहे 2 दिलेली आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का आहे? कारण याचे व्हेरिएबल 1 m एकच दिलेली आहे आणि त्यानंतर हायेस्ट पॉवर काय दिलेली आहे 2 दिलेली आहे. तर तुम्ही इथे लिहू शकता therefore the given equation is a quadratic equation. ओके. त्यानंतर पहा 6 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे m³ + 3m² - 2 = 3m³. आता पहिले याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हे जे 3m³ दिलेलं आहे त्याला आपण त्याची प्लेस चेंज करू. इथे दिलेलं आहे बघा m³ मायनस इकडे प्लस 3m आहे, इकडून काय होईल मायनस 3m² 3m³ + 3m² - 2 = 0. आता इथे बघा 3m² आहे, 3m³ आणि m³ दिलेला आहे. क्यूब काय इंडेक्स काय याची सेम इंडेक्स आहे आणि व्हेरिएबल पण सेम आहे. मग 3 मधून जर आपण 1 मायनस केला तर आपल्याला मिळतं -2m³ + 3m² - 2 इक्वल काय आहे 0. याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण इथे बघा तुम्ही जर इक्वेशन मध्ये ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला व्हेरिएबल m एकच दिसते, पण याचा जो हायेस्ट इंडेक्स दिसतोय तो हायेस्ट इंडेक्स काय दिलेला आहे 3 हायेस्ट इंडेक्स दिलेला आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे? आपल्याला हायेस्ट इंडेक्स काय पाहिजे 2. इथे 2 दिलेला आहे पण हायेस्ट इंडेक्स किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. मग इन दिस इक्वेशन इथे लिहू शकता therefore इन दिस इक्वेशन highest index is 3. Therefore this given equation is not a quadratic equation. Question number 3 पहा. Write the following quadratic equation in the form of ax² + bx + c = 0. Write the value of a, b, c for each equation. प्रत्येक इक्वेशन मध्ये आपल्याला a, b, c च्या व्हॅल्यू काय करायचे आहे पुट करायचे. ओके, काढायचे आहे. इथे इक्वेशन दिलेलं आहे 2y = 10 - y². आपल्याला आता या इक्वेशनला पहिले ax² + bx + c या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिले काय ते ax², इथे y², इकडे मायनस दिलेलं आहे, इकडे काय होईल +y² + 2y, इकडचे +10 इकडून काय होतील -10 = 0. आपण याला कन्वर्ट केलेला आहे ax² + bx + c = 0 यामध्ये कन्वर्ट केला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायच्या आहे a, b आणि c च्या. a, b, c च्या व्हॅल्यू काढायच्या आपल्याला a, b, c व्हॅल्यू. तर पहा a ची व्हॅल्यू इथे काय आहे 1 आहे, म्हणजे y आहे म्हणजे काय आहे 1.
बी ची व्हॅल्यू काय आहे इथे 2 अँड सी ची व्हॅल्यू आहे -10. त्यानंतरचं इक्वेशन दिलेलं आहे पहा, x - 1 स्क्वेअर इक्वल टू x प्लस 3. आता इथं x - 1चा स्क्वेअर दिलेला आहे, तर तुम्ही या अगोदर 7th मध्ये आणि 8th मध्ये शिकलेले आहे. यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल, तो म्हणजे a स्क्वेअर, इथे मायनस आहे म्हणून इथे -2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला पहिले x - 1 ची व्हॅल्यू काढावी लागेल. तर पहा, हा फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करू आपण. a ची व्हॅल्यू आपण इथे a इक्वल घेऊ x अँड b इक्वल घेऊ 1. तर a ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर -2 मल्टिप्लाय x मल्टिप्लाय 1 प्लस काय होईल, b ची व्हॅल्यू आहे 1 स्क्वेअर. 1चा स्क्वेअर इक्वल 2x प्लस काय आहे 3. x स्क्वेअर मायनस 2 x ला मल्टिप्लाय केलं 2x आणि 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होतं 2 1 चा 2. ओके, प्लस 1चा स्क्वेअर आहे 1 इक्वल 2x प्लस 3. आता आपल्याला या व्हॅल्यू मिळालेल्या आहे बघा. इकडचे प्लस 2x इकडे आपण घेऊन काय होतील ते -2x होतील. -2x प्लस 1 इकडचे प्लस 3 इकडून काय होतील -3 इक्वल 0. आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. x स्क्वेअर मायनस मायनस काय झाले प्लस होतात. 2 अँड 2 काय झाले 4x प्लस, आता इथे बघा प्लस मायनस काय झाले मायनस झाले. 3 मधून 1 जर आपण मायनस केले तर आपल्याला मिळतात -2 इक्वल 0. आता आपण इथे a b c च्या व्हॅल्यू पुट करूया. a इक्वल काय आहे 1, b इक्वल आहे -4 अँड c इक्वल काय आहे -2. त्यानंतरचं इक्वेशन पहा, x स्क्वेअर प्लस 5x इक्वल -3 इन ब्रॅकेट 3 - x दिलेलं आहे. इथे तुम्हाला मायनसने काय करायचं आहे, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे पहिले पहा, आपण याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याच्या पहिले आपण याला मल्टिप्लाय करून घेऊ. x स्क्वेअर प्लस 5x इक्वल -3 ला मल्टिप्लाय केलं काय मिळेल आपल्याला -3. मायनस मायनस काय होतं प्लस, आणि इथे काय होईल प्लस x स्क्वेअर. आता इकडचे प्लस x इकडे येऊन काय होतील, इथे x स्क्वेअर दिलेला आहे प्लस 5x, इकडचे x इकडून झाला -x. आता इकडचे -3 इकडून काय झाले +3 इक्वल 0. आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये याला कन्वर्ट केलेलं आहे. तर इथे बघा x स्क्वेअर प्लस प्लस मायनस काय झालं मायनस होतं. 5 मधून 1 मायनस केला तर आपल्याला मिळतात 4x प्लस 3 इक्वल 0. आता इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ए बी सीच्या व्हॅल्यू. तर a ची व्हॅल्यू काय आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 4 अँड c ची व्हॅल्यू काय आहे 3. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे पहा, क्वेश्चन नंबर 4, 3m स्क्वेअर इक्वल 2m स्क्वेअर -9. आता इथे पहा 3m स्क्वेअर दिलेला आहे. आपण याला पहिले ह्याच्या m ची व्हॅल्यू पुट करू. 3m स्क्वेअर मायनस इकडचे प्लस 2m इकडून काय होतील -2m -9 इक्वल काय झालं, आता इकडचे -9 इकडून काय झाले +9 इक्वल 0. ओके, आता आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. 3 मधून 2 मायनस केलं तर आपल्याला मिळतं m स्क्वेअर. आता इथे जो m ची फर्स्ट फॉर्मची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली नाही, तर आपण ती काय करू शकतो कन्सिडर 0 करू शकतो. 0m + 9 इक्वल 0. आपण हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1, b ची व्हॅल्यू काय आहे 0 अँड c ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला नाही. खूप कन्फ्यूज होतात मुले ज्यावेळेस b ची व्हॅल्यू दिलेली असतात. इथे b ची व्हॅल्यू नाही दिली तर आपण काय घेऊ शकतो, तिथे 0 व्हॅल्यू घेऊ शकतो. तर इथे कन्फ्यूज होण्याची काहीही गरज नाहीये. कन्फ्यूज नका हो, m ची व्हॅल्यू नेहमी काय घ्या 0 घ्यायची. ओके, त्यानंतरचं इक्वेशन दिलेलं आहे पहा, p इन ब्रॅकेट 3 + 6p इक्वल -5. आता ब्रॅकेटच्या बाहेर p दिलेला आहे म्हणजे या p ने ब्रॅकेटला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मग p ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. p ने जर 3 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं 3p प्लस p ने जर 6p ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं आपल्याला 6p चा स्क्वेअर इक्वल -5. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्येच कन्वर्ट करू. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पहिले काय घेऊ आपण 6p स्क्वेअर प्लस 3p इकडचे -5 इकडून काय होतील +5 इक्वल काय झाले 0. आता आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपण a b c च्या व्हॅल्यू काढून घेऊ. तर a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 6, b ची व्हॅल्यू आहे 3 अँड c ची व्हॅल्यू आहे 5.
इथे इक्वेशन पहा, एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल 13 दिलेलं आहे. या इक्वेशनमध्ये सुद्धा बीची व्हॅल्यू दिलेली नाही. तर ज्यावेळेस बीची व्हॅल्यू दिलेली नसते त्यावेळेस बीची व्हॅल्यू काय कन्सिडर करशाल, 0 कन्सिडर करायची. ओके, आता आपण याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. एक्स स्क्वेअर मायनस 9 आहे, इकडचे प्लस 13 इकडून काय झाले मायनस 13 इक्वल 0. एक्स स्क्वेअर मायनस 0x, मी काय सांगितलं बीची व्हॅल्यू काय घ्यायची नेहमी 0. आता मायनस मायनस काय झालं प्लस झालं. 19 मधून 13 आणि 90 जर आपण बेरीज केली, मायनस मायनस प्लस, 13 आणि 9 किती होतात 13 आणि 9 होतात 22. पण कोणते 22 मायनस 22. इथे आपण घेऊ प्लस 0x. ओके, तर आपण इथे याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. तर a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 0 आणि c ची व्हॅल्यू काय मायनस 22. Question number 4. Determine whether the values given against each of the quadratic are the root of the quadratic equation or not. इथे तुम्हाला जे दिलेलं आहे क्वेश्चन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल 0, यामध्ये व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 1 किंवा मायनस 1 कोणतं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे किंवा कोणतं नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, सबस्टिट्यूटिंग आपण एक्सची जी व्हॅल्यू आहे एक्स इक्वल काय घेऊ पहिले 1 घेऊ. त्यानंतर पहा इथे आपण लेफ्ट हँड रूल, लेफ्ट हँड साईड आपल्याला इथे दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे 1 घेणार आहे. तर 1 स्क्वेअर प्लस 4, एक्सची व्हॅल्यू आहे 1 मायनस 5 इक्वल काय आलं पाहिजे 0. एक्स 1चा स्क्वेअर काय येतो 1 प्लस 4 1चा 4 मायनस 5 इक्वल 0. 4 अँड 5 1 अँड 4 किती झाले 5, 5 मायनस 5 इक्वल 0. 5 मधून 5 जर मायनस केले आपल्याला काय मिळतं 0 इक्वल 0. देअरफॉर 0 इक्वल 0. आता इथे तुम्ही जर बघितलं तर लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड दोन्ही काय दिसते तुम्हाला, दोन्ही साईड काय दिसतात इक्वल दिसतात. मग इथे पहा, देअरफॉर लेफ्ट हँड साईड इक्वल काय आहे राईट हँड साईड. ओके, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड इक्वल आहे. तर इथं आपण लिहायचं आहे असं, देअरफॉर x इक्वल 1 इज द x इक्वल 1 is the root of the given quadratic equation. Root of the given quadratic equation. ओके, त्यानंतर x ची व्हॅल्यू -1 घेऊन बघू. इथे लिहायचं सबस्टिट्यूटिंग x इक्वल -1. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल काय आहे 0. लेफ्ट हँड साईड इक्वल एक्सची व्हॅल्यू काय घेतो आपण -1चा स्क्वेअर प्लस 4 -1 मायनस 5 इक्वल 0. लेफ्ट हँड साईड इक्वल 1चा स्क्वेअर, मायनस असो किंवा प्लस असो, स्क्वेअर नेहमी काय येतो प्लसमध्येच येतो. आता मायनस प्लस काय झालं मायनस 4 1चा 4 -4 मायनस 5 इक्वल 0. आता इथे पहा, -4 मधून 1 मायनस केलं तर आपल्याला मिळतात -3 मायनस 5 इक्वल 0. -3 आणि -5 काय होतात -8 इक्वल 0. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. ओके, त्यामुळे इथे तुम्ही लिहू शकता x इक्वल -1 इज नॉट द रूट of the given quadratic equation. Given quadratic equation. सेकंड नंबरचा पहा, 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल 0 दिलेला आहे. तर m इक्वल आपण पहिल्यांदा m ची व्हॅल्यू 2 घेऊ, त्यानंतर m ची व्हॅल्यू 5/2 घेऊन बघू. पहिल्यांदा बघा, आपण m ची व्हॅल्यू काय घेतोय 2 घेतोय. तर 2 m ची व्हॅल्यू काय आहे 2, त्याचा स्क्वेअर दिलेला आहे तर स्क्वेअर मायनस 5 2 m ची व्हॅल्यू काय आहे 2 इक्वल 0. 2 मल्टिप्लाय 2 चा स्क्वेअर काय येतं 4 मायनस 5 2 चा 10 इक्वल 0. 4 2 चा 8 8 मायनस 10 इक्वल 0. तर 10 मधून 8 मायनस केले आपण तर आपल्याला मिळतात -2 इक्वल 0. तर पहा, लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. तुम्ही ते लिहू शकता, देअरफॉर m is 2 is not the root of given equation. त्यानंतर आपण m ची व्हॅल्यू 5/2 घेऊ. पहा, 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल 0 दिलेला आहे.
2 एमची व्हॅल्यू काय घेतोय आपण 5/2 स्क्वेअर मायनस 5/2 इक्वल 0. तर 2 मल्टिप्लाय 5चा स्क्वेअर काय येतं 25, 2चा स्क्वेअर येतो 4 मायनस 5 मल्टिप्लाय 5/2. इथे पहा 2 1चा 2, 2 2चा 4, 25/2 मायनस 5 5चा 25, 25/2. इथे जर तुम्ही बघितलं तर डिनोमिनेटर काय दिसते तुम्हाला, इथे डिनोमिनेटर काय आहे सेम आहे. ज्यावेळेस डिनोमिनेटर सेम असतो त्यावेळेस आपण काय करतो, न्यूमिनेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. 25/2 मायनस 25/2. तर 25 मायनस 25 काय होतं 0, 0 नाही 2 आणि इथे अपॉनमध्ये 2 आहे तर काय होतं व्हॅल्यू 0 इक्वल काय मिळाली आपल्याला 0. म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल टू द राईट हँड साईड. मग तुम्ही इथे लिहू शकता f इक्वल 5/2 is the root of given equation. इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेलं आहे. इफ x इक्वल 3 इज वन रूट ऑफ द इक्वेशन kx स्क्वेअर इक्वल 10x प्लस 3 इक्वल 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची आहे. तर x ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला x इक्वल 3. हे जे आहे x इथे लिहू शकतो आपण x इक्वल 3 इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. x इक्वल 3 इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. तर पहा x इक्वल काय घेतोय आपण 3. इक्वेशन दिलेलं आहे kx स्क्वेअर इक्वल 10x प्लस 3 इक्वल काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. आता इथे पहा k दिलेला आहे, x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3. तर 3 स्क्वेअर इक्वल 10, x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3 इक्वल काय आहे 0. k 3 चा स्क्वेअर काय येतं 9. तर आपण इथे लिहू शकतो 9k इक्वल 13 3 चा 10 3 चा किती येतं 30, 30 प्लस 3 इक्वल काय येतं 0. आता इथे पहा आता इथे आपल्याला इथे इक्वल दिलेला आहे, इथे पण इक्वल दिलेला आहे. आपण पहिले घेऊ 9k मायनस 30 प्लस 3 इक्वल काय आहे 0. 9k मायनस 30 मधून जर 3 मायनस केले आपण तर आपल्याला काय मिळतात -27 इक्वल काय आहे 0. मग 9k इक्वल काय आहे 27. आता -27 आलेला आहे. -27 ला आपण इक्वलच्या पलीकडे नेले तर हे होतात +27. k इक्वल इकडे मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड होईल. 9 1 चा 9, 9k इक्वल काय मिळालं आपल्याला 27. k ला साईडला घेतलं 27 इकडे 9 काय आहे मल्टिप्लाय मध्ये इकडे काय होतील डिवाइड मध्ये. 9 1 चा 9, 9 3 चा काय येतं 27. तर k ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला 3 मिळालेली आहे. k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 मिळाली. तर इथं आपण लिहू शकतो द व्हॅल्यू ऑफ k इज किती आहे 3. k ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला. तर पहा लास्टचा क्वेश्चन दिलेला आहे. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल 0 इज रूट दिलेला आहे 7/5. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आणि आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची. सोल्युशन दिलेलं आहे बघा -7/5 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल 0. याचं रूट दिलं आपल्याला. पुट काय करायचं आहे m इक्वल काय पुट करायचं आहे -7/5 पुट करायचं. इथे 5 तुम्हाला दिलेला आहे. m ची व्हॅल्यू काय आहे -7/5 प्लस 2 m ची व्हॅल्यू आहे -7/5 प्लस k. इथे जर तुम्ही बघितलं आता मी इथं करून दाखवते तुम्हाला. 5 मल्टिप्लाय -7/5 स्क्वेअर दिलेला आहे तर त्याचा स्क्वेअर घ्या. ओके प्लस 2 मल्टिप्लाय -7 काय येतं 5 प्लस k. इथे जर तुम्ही बघितलं तर 7 चा स्क्वेअर काय येतं 49/5 चा स्क्वेअर येतं 25 प्लस 7 2 चा येतं -14 काय येतं 5 प्लस k इक्वल 0. आता इथे पहा 5 1 चा 5, 5 5 चा 25, 49/5 मायनस 14/5 प्लस k इक्वल काय आहे 0. आता इथे पण डिनोमिनेटर तुम्हाला काय दिसतोय सेम दिसतो. जेव्हा डिनोमिनेटर सेम असतो तेव्हा आपण काय करतो न्यूमिनेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. आता इथे सबट्रॅक्शन दिलेलं आहे तर पहा इथे सबट्रॅक्शन आहे. आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन 49 मायनस 14. आता 49 मधून 14 मायनस करा अपॉन येईन 5
आता 49 मधून जर आपण 14 मायनस केले तर आपल्याला मिळतं 35/5 प्लस के इक्वल 0. ओके, 5 1 चा 5, 5 7 चा 35, 7 प्लस के इक्वल 0, तर के इक्वल -7. तर के ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? के इक्वल मिळालेली आहे -7. ओके, तर इथे मिळाले आपल्याला 7 प्लस के -7. इथे काय मिळाली होती आपल्याला व्हॅल्यू? 49/5, 49/5 प्लस इथे मिळालेली आहे -14/5. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सगळ्यात अगोदर तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला त्यानंतर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि खूप जास्त मोटिवेशन द्या मित्रांनो. तुमचं एक सबस्क्रायबर किंवा एक लाईक, एक शेअर मला खूप मोटिवेशन देतं आहे आणि त्यामुळे मी पण नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा आणि आपल्या मराठी भाषेत, आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. तर भेटूया 2.2 प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत बाय, राम राम, टेक केअर.